नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेखा सपकाळे, कृषी सहाय्यक, नांद्रा बुद्रुक, तालुका कृषी अधिकारी जळगाव येथे कार्यरत आहे। आज आपण श्री गुलाबराव पाटील यांच्या शेतावर पीक पाहणी केली असता असे आढळून आले की सध्याच्या खरीप हंगामामध्ये पाऊस खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे। त्यामुळे पीक परिस्थिती ही समाधानकारक आहे। बोंडे व पात्यांची संख्यासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे। तरी अति पावसामुळे बोंडसड होण्याची शक्यता आहे, कारण बोंडसड ही साधारणतः अति पाऊस, अति आर्द्रता आणि दमट वातावरण हे त्याला फेवरेबल वातावरण असल्यामुळे येऊ शकते। आणि बोंडसडीची अवस्था ही पाते, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत येते। बोंडसडीचे दोन प्रकार आहेत, बाह्य बोंडसड आणि अंतर्गत बोंडसड। बाह्य बोंडसड ही आपण बोंडावरील पृष्ठभागावर बुरशी जमा होते अशा प्रकारे तिला ओळखू शकतो। आणि अंतर्गत बोंडसड ही बोंड जरी आपल्याला विकसित दिसत असले तरी ते आतून फोडून पाहिल्यानंतर त्यातील रुई जी आहे ती लालसर आणि गुलाबी रंगाची दिसते। त्यावर उपाय म्हणून आपण जमिनीची उन्हाळ्यात नांगरट करताना खोल नांगरट करावी, योग्य वाणाची निवड करावी। नंतर अतिरिक्त जो नत्राचा वापर करत असतो आपण तो टाळावा। 2 रोपातील आणि 2 ओळीतील जे अंतर आहे ते शिफारसीनुसारच ठेवावे। त्यातल्या त्यात आपण रासायनिक पद्धतीने आपण त्याचं व्यवस्थापन करताना कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 डब्ल्यू 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आपण त्याची फवारणी करावी, किंवा प्रोफेनोफॉस 25 EC 10 ml 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। धन्यवाद।